नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे खराब राजकारण। हे राजकारण आहे, जे राजकारण होत आहे आणि जे राजकारणी लोक काय करत आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि ते उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि बघतही आहे होणारा भ्रष्टाचार आणि होणारी भेसळ आणि सामान्य लोकांच्या जनतेचा आणि जनतेच्या पैशाचा त्यांचा दुरुपयोग होत आहे आणि हे लोकांनाही कळत आहे आणि लोक म्हणजे सामान्य जनता आणि आपल्या समोर उभी म्हणजे मोठी होत असलेली ही महागाई अजून किती मोठी होणार आहे आणि ह्यात अजून किती वाढ होणार आहे। ही सरकार ही मोठी व्हावी म्हणून ह्या महागाईला अजून किती खतपाणी घालणार आहे, ही महागाई वाढावी म्हणून ही जनता पाहत आहे आणि अशा काही गोष्टी जे होत आहेत तेही जनता सहन करत आहे। तर का सहन करत आहे हे माहिती असावी, कारण त्या जनतेकडे वेळ नाही आहे। बरेच समस्या आहेत त्यांच्यासमोर आणि बरेच अडचणी आहेत त्यांच्यासमोर, म्हणजेच घरचा व्याप आणि आपल्या परिवाराचं पालन पोषण या गोष्टीकडे त्यांचं लक्ष जास्त आहे आणि असावाही। म्हणून बाहेर काय चाललं आहे राजकारण, जो खराब राजकारण चालला आहे हा थांबला जावा म्हणून जनतेने ह्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि गंभीरतेने त्याचा विचार करता आला पाहिजे, तरच आता जागा होता आलं पाहिजे। जर राजकारणी लोक जे राजकारण करत आहे अशा वाईट पद्धतीचा राजकारण करत आहे आणि गोरगरीब लोकांच्या पैशाचा आणि त्या पैशावरती जे काही लोकांचं त्यांचं खाऊ पिऊ चाललं आहे आणि त्यांना असं वाटतं राजकारणी लोकांना, भोळी भाबडी जनता ह्यांना काहीच कळत नाही आणि ह्यांना काही समजतही नाही, तर असं नाही आहे। तर त्यांना चांगलं समजतंय काय चाललं आहे, कारण त्यांना माहिती आहे जे काय होत आहे आणि जे काय करत आहे आणि जे काय होणार आहे ते ह्याचे परिणाम वाईटच आहे। तर जनता गप्प आहे आणि शांत आहे, पण अजून ह्याच्या पलीकडे अजून वाईट काही झालं तर जनता गप्प बसणार नाही। म्हणजे जसं रामायणामध्ये माता सीतेला लक्ष्मणने रेषा मारून बाहेर न येण्यासाठी सांगितलं गेलं, तसंच आज जनता ही माता सीतेप्रमाणे त्या रेषांच्या आत आहे। माता सीतेने लक्ष्मणने मारली गेलेली ती रेषा ओलांडून प्रभू श्रीरामाकडनं त्या रावणाचा वध झाला, तसंच लोकही संतापून त्या सीमा ओलांडून या राजकारणी रावणाचा वध करायला मागे पुढे बघणार नाही। तसंच त्यांच्या पायाखाली राजकारण तुडवलं जाईल आणि तो राजकारण नष्ट होईल आणि तो राजकारण संपलाही जाईल।